विद्यार्थी मित्र हो, आता हा आपला तिसरा पिरियड आपला. तर मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी हे सांगितलं होतं. तर एक्सपेरिमेंट होतं आहे बघा, हर्शी चाच एक्सपेरिमेंट, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदरचं होतं या ठिकाणी काय, आणखीन एक एक्सपेरिमेंट होतं, आर्वी मॅक कार्टी मॅकलॉइड एक्सपेरिमेंट. या दोन्ही एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून काय आपल्याला सिद्ध झालं होतं या ठिकाणी, DNA इज अ जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन. लक्षात आलं काय म्हणतो, DNA इज अ जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं काय म्हणतो. कारण आता याच्यामध्ये आता हे कुठं हे शब्द हे लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो. आता बॅक्टेरियोफेजचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. थोडंसं कालचं मी थोडंसं रिवाईज करतो बघा. आता मी तुम्हाला दाखवतो, हे व्हायरस आहे, हे व्हायरस आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा व्हायरस आहे. हा व्हायरस काय करतो, बॅक्टेरियावर इन्फेक्ट करतो. हे बघा, ह्याच्यावर बॅक्टेरिया अटॅक झालेला आहे, ह्यानं बॅक्टेरिया अटॅक झालेला आहे, बरोबर आहे. आणि हे वरचा हा भाग हा त्याचा व्हायरसचा प्रोटीननं बनलेला आहे. हा भाग लक्षात आलं का म्हणतो. परत आणखीन दाखवतो मला मी. हे बघा, हे काय या ठिकाणी म्हणलेलं आहे, इथे या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की हे प्रोटीनचा भाग आहे. बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, फॉस्फरस लेबल्ड DNA कोर. आता DNA कुठं आहे, याच्यामध्ये आहे. कोणाच्यामध्ये आहे या ठिकाणी, या व्हायरसच्या मध्ये आहे. हे बघा, इथे दाखवतो तुम्हाला मी. बघा, हे मध्ये आहे का मध्ये हे. हां, आता नंतर दुसरं कोणता भाग आहे या ठिकाणी म्हणलं तर ना, बरोबर आहे. हे बघा, ही त्याच्यानंतर हे बॅक्टेरियोफेज म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस अटॅक टू द बॅक्टेरिया. हा व्हायरस आहे, हे बॅक्टेरियाला अटॅक करतो. हा व्हायरस आहे, बॅक्टेरियाला अटॅक करतो. आणि काय होतं, अटॅक केल्यानंतर आपलं हे व्हायरस जेनेटिक मटेरियल आहे, DNA. हे बघा, हे कोणतं, हे DNA मटेरियल आहे. कशामध्ये सोडतो, या बॅक्टेरियामध्ये सोडतो. आहे का, इथे मध्ये सोडलं बघा, हे आहे का याच्यामध्ये. इथे बघा, इथे बघा, इथे बघा. आणि हा प्रोटीननं बनलेला वरचा हा तो माझा भाग आहे. लक्षात आलं त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी, सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल म्हणजे वरचा कवर. आणि नंतर हा जो DNA मटेरियल आहे, मध्ये जेनेटिक आहे तो. आणि हे प्रोटीनचा भाग ह्या बॅक्टेरियामध्ये एंट्री केलं नाही, ह्या प्रोटीनचा वरचा कवर दे, हा कवर केलं नाही, हा बाहेरच राहतो. लक्षात आलं का म्हणतो, हा भाग राईट, हा सुद्धा इथं बाहेर आलेलं आहे. म्हणजे या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आहे, बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल DNAमध्ये जातं. आणि म्हणून DNA इज अ जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन. प्रोटीनचा हा जो भाग आहे बाहेरच राहतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं. हे मागचं आपण उदाहरण होतं, त्या मागच्या उदाहरण आपण ते सिद्ध केलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. इथं सुद्धा त्या ठिकाणी हे बघा, इथं या ठिकाणी एक वाक्य या ठिकाणी आहे कोणतं वाक्य इथं बघा, हे बघा, DNA इज अ जेनेटिक मटेरियल. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. जर आणखीन आपण त्याचं आपण डिटेल बघितलं या ठिकाणी काय आहे बघा, DNA इंडिकेट दॅट DNA इज अ जेनेटिक मटेरियल, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी आणखीन याच्यामध्ये आपण वर बघितलं, बघा इथं म्हणतंय, काय म्हणतंय, इथे एक शब्द असा या ठिकाणी काय आहे, हां बघा इथं, दिस इंडिकेट दॅट, असं हे निदर्शनास आणतं, दॅट प्रोटीन फॉर्म द व्हायरसेस डिड नॉट एंटर इन द बॅक्टेरिया. हा प्रोटीनचा भाग बॅक्टेरियाच्या एंटरमध्ये करत नाही, हा प्रोटीननं बनलेला भाग आहे. वरचा हा भाग लक्षात आला, हा बाहेरच राहतो, बरोबर आहे. DNA इज देअरफॉर जेनेटिक मटेरियल. आता हा बघा, हा DNA इज देअरफॉर जेनेटिक मटेरियल पास इन टू दी पास व्हायरस टू बॅक्टेरिया. आता फिगर 4 पॉईंट कशामध्ये दिलेला आहे, इथं या ठिकाणी कशात दिलेलं आहे, 4, हे बघा, हे 4 पॉईंट आकृती 4.3 मध्ये दिलेलं आहे. हे कळालं तुम्हाला. या आकृतीमध्ये DNA कोणता भाग आहे आणि त्याच्यानंतर प्रोटीननं बनलेला कोणता भाग आहे हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा, आता आपलं या ठिकाणी नंतरचा पिरियड तो आहे आपला या ठिकाणी, याच्यामध्ये
तिसरा पिरियड आहे आपला या ठिकाणी. अरे अरे बापरे बापरे, हां तिसरा पिरियड आपला या ठिकाणी बघा. याच्यामध्ये तिसऱ्या पिरियडमध्ये आपण पुढचा भाग या ठिकाणी आपण बघत आहोत. तो भाग म्हणजे या ठिकाणी आता काय आहे, DNA पॅकेजिंग. कोणता भाग आपण बघतो या ठिकाणी, तिसऱ्या पिरियडमध्ये DNA पॅकेजिंगचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात आलं. आता DNA पॅकेजिंग हा कोणता भाग आहे, कुठं आहे, आता ह्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला दाखवतो ते या ठिकाणी आपण बघूया इथे. राईट, DNA पॅकेजिंग हे बघा, DNA पॅकेजिंग इथं आलं या ठिकाणी. राईट, आता ह्याच्यामध्ये DNA पॅकेजिंगचा आता अर्थ या ठिकाणी काय आहे हे लक्षात घ्या. आता तुम्हाला मी अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा भाग कसा आहे माहिती आहे का, व्होलाटाईल आहे. हा जो काही आपण इथं हा जो चॅप्टर शिकवणार आहोत, तर आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारचं असतं. हे फिजिओलॉजिकली आहे. फिजिओलॉजिकली आपल्याला असं दाखवा म्हणलं तर दाखवता येत नाही, हे प्रयोगाच्या सहाय्याने सिद्ध करता येतं. लक्षात आलं. तुम्हाला अगोदर सांगितलेलं मी तुम्हाला, एखादा माणूस आहे, झाड आहे, झाडाचं मूळ खोड पान कुठं दाखवा म्हणलं तर आपण दाखवू शकतो, बरोबर. परंतु याचं फिजिओलॉजिकल पार्ट आतलं कुठं आहे हे आपण दाखवू शकत नाही. ते रिॲक्शननं, ते प्रयोगानं सिद्ध करता येतं असा त्याचा अर्थ आहे. चला, DNA पॅकेजिंगचं या ठिकाणी आता बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, याच्यामध्ये DNAची पॅकेजिंग हे बघा इथं या ठिकाणी ही त्याची आकृती वगैरे इथं दिलेली आहे. ते आपण या ठिकाणी ते आकृती तर आपण या ठिकाणी पाहू. हे बघा, हे पाहणं आहे का, न्यूक्लियोसोम असं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. याच्यावरच आता आपण या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. अगोदर वरचा भाग का, तर आपण DNA पॅकेजिंग तुम्हाला थोडंसं सांगतो ते आपण बघूया या ठिकाणी. चला, या ठिकाणी बघा वाचतो मी. लेंथ ऑफ DNA डबल हेलिक मॉलिक्यूल. आता DNA हे कसं आहे माहिती आहे का, डबल हेलिक मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. डबल म्हणजे DNAचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर, डबल स्टँडर्ड. जसं शिडी असते का नाही, शिडीला किती पाय असतात, 2 पाय असतात, तशा पद्धतीचं DNA मॉलिक्यूल आहे. इन द टिपिकल मॅमिलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर. आता मॅमिलियन म्हणजे सस्तन जे प्राणी आहेत, जे प्राणी पिलांना जन्म देतात, त्यांच्यामध्ये या ठिकाणी बरोबर आहे हे DNA कसं असतं, 2.2 मीटर आहे असा त्याचा अर्थ आहे. कंसामध्ये धिस कॅन बी वर्कड आउट सिम्पली बाय मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेअर विथ अ डिस्टन्स बिटवीन कन्सेक्टिव्ह बेस पेअर. आता या ठिकाणी काय, कन्सेक्टिव्ह बेस पेअर. आता याच्यामध्ये दुसरे भाग या ठिकाणी कसं माहिती का, टोटल नंबर ऑफ बेस पेअर, नायट्रोजन बेस असतात. लक्षात आलं. नायट्रोजन बेस असतात, त्या ठिकाणी बेस पेअरिंग असा शब्द उच्चारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची खूप मोठी चेन असते, ती सलग अशा प्रकारची चेन असते DNA मॉलिक्यूलची. मग DNA म्हणलं तर खरं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाईड अटॅच असतात, थोडं न्यूक्लियोटाईड असतात. न्यूक्लियोटाईड म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस हे एक न्यूक्लियोटाईड झाला. आता खरं तर हे ना न्यूक्लियोटाईड काय, तर इथं आकृती द्यायला पाहिजे वेस्टर्न ब्लॅकची. त्याच्यामध्ये तुम्हाला मी समजून आणखी सांगितलं होतं, त्यानं ती आकृतीच दिलेली नाही तुम्हाला. जुन्या सिलेबसमध्ये होतं, ह्या सिलेबसमध्ये त्यांना दिले नाही. आता नायट्रोजन बेस, आता तुम्हाला या ठिकाणी DNAचं एक मॉलिक्यूल तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस हे एक DNAचं एक मॉलिक्यूल झाला, न्यूक्लियोटाईड झाला असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे या ठिकाणी आता आपण बघूया आपण काय म्हणतो. हां, अप्रॉक्सिमेटली साईज ऑफ ए टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁻⁶. बघा इथं काय म्हणतो या ठिकाणी, इथं या ठिकाणी काय न्यूक्लियसच्या बाबतीत सांगितलेलं आहे. न्यूक्लियसचा आकार किती असतो या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला. या ठिकाणी लक्षात आलं, अप्रॉक्सिमेटली साधारणतः, बरोबर असा त्याचा अर्थ. एवढं 10⁻⁶ मीटर असं त्यानं सांगितलेलं आहे. हाऊ धिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन बी देन अकोमोडेटेड इन सच ए स्मॉल न्यूक्लियस. आता बघा, एवढ्या छोट्याशा केंद्रकामध्ये DNA मॉलिक्यूल किती अंकुंचन पाहून राहतो. अक्युमुलेटर म्हणजे एकत्र तिथे त्या ठिकाणी गोळाबेरीज करून राहण्यासारखा असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. इट देअरफॉर मस्ट बी कंडेन्स्ड. बघा कसं असतं कंडेन्स्ड म्हणजे एकदम पूर्ण आखडून गेल्यासारखं, एकदम दाबल्यासारखं. ते कॉईल म्हणजे जशी आपण वायर आहे, वायरचं कॉइलिंग केल्यानंतर एका गुंडाळून
कितीतरी गुंडाळून राहू शकतो असा त्याचा अर्थ आहे. मग सुपर कॉईल, आणखीन कॉईलमध्ये कॉईल त्या ठिकाणी बारीक, त्या ठिकाणी एवढं मोठं वायर आहे, आपण जर कॉईल करून घेतलं तर बरोबर आहे, म्हणजे त्याची गोळाबीर करून एकदम त्या ठिकाणी छोट्या स्वरूपामध्ये होऊ शकतो असा त्याचा सुपर कॉईल टू फिट इनसाइड सच स्मॉल न्यूक्लियस. आता न्यूक्लियस कुठं असतं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, केंद्रकामध्ये पेशीमध्ये. न्यूक्लियस कुठं असतं त्या ठिकाणी, पेशीमध्ये असतं त्या ठिकाणी. मग पेशीमध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकामध्ये काय असतं त्या ठिकाणी, DNA असतात. कशा स्वरूपामध्ये असतात, कॉईलच्या स्वरूपामध्ये. कॉईल म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठं वायर आहे, पण त्याचा गोळा करू आपण तर बारीक केलं आपण तर त्याची काय कॉईल तयार होते असा त्याचा अर्थ आहे. ओके, जसं आपण इलेक्ट्रिकची कॉईल जी आपण म्हणतो तशा पद्धतीने झालं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढं असं म्हणलेलं या ठिकाणी पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट. आता बघा पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटमध्ये आता तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोट युकॅरियोट हे काय शब्द हे लक्षात घ्या. प्रोकॅरियोटिक सेल युकॅरियोटिक आपण 11वीमध्ये शिकलेलं आहे. प्रोकॅरियोटिक सेल असे सेल, युकॅरियोटिक असे सेल की त्या ठिकाणी केंद्रक आपल्याला दिसून येतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या ठिकाणी केंद्रक आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे काय, केंद्रकाचं आवरण दिसून येत नाही. केंद्रकाचे घटक तर त्या पेशीमध्ये असतात, बरोबर आहे. केंद्रकाचे घटक म्हणजे काय, केंद्रकामध्ये असणारं DNA, बरोबर आहे. ते केंद्रकामध्ये केंद्रकाचं आवरण असल्यानंतर युकॅरियोटिक सेलमध्ये दिसून येतो आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्या ठिकाणी केंद्रकाचं आवरणच राहत नाही. मात्र केंद्रकाचं असणारे जे काही DNA वगैरे असतील तर त्या सेलमध्ये पूर्ण विखुरलेल्या स्वरूपात असतात. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये केंद्रकामध्ये असणारे DNA वगैरे केंद्रकामध्ये बंदिस्त असतात. त्याचं कारण त्याच्याभोवती काय असतं त्या ठिकाणी, त्याच्याभोवती न्यूक्लियसची मेम्ब्रेन असते. आता उदाहरण सांगतो या ठिकाणी, हे एक मिनिट तुम्हाला इथं दाखवतो तुम्हाला. हे युकॅरियोटिक सेल असं आपण या ठिकाणी करीत आहे. बघा हे केंद्रक आहे, सॉरी हे पेशी आहे. या पेशीमध्ये हे केंद्रक आहे. या केंद्रकामध्ये सर्व DNA वगैरे सगळं ह्याच्यामध्ये असतं असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी असं करतो. आता प्रोकॅरियोटिक सेल आहे. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसच राहत नाही, न्यूक्लियसची आवरण राहत नाही. मग न्यूक्लियसचे घटक वगैरे DNA वगैरे तर ते कशामध्ये विखुरले असतात, सायटोप्लाझममध्ये पूर्ण. हा फरक आहे. हा केंद्रक आहे, हा केंद्रक नसणारी पेशी असा त्याचा अर्थ, बाकी दुसरं काही नाही असा त्याचा अर्थ. चला आता आपण या ठिकाणी प्रोकॅरियोटिकचा आपण या ठिकाणी विचार करूया आपण. चला पुढे. इन प्रोकॅरियोटिक लाईक इकोग्लिना कोली. आता इकोग्लिना कोली या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय, प्रोकॅरियोटिक म्हणजे केंद्रक नसणारे म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे याचा अर्थ असा या ठिकाणी केंद्रक नसणारे पेशी. उदाहरणार्थ कोणते पेशी असतात, ते बॅक्टेरिया असतील, पॅरामेशियम असेल, युग्निला, हे एक पेशी प्राणी सर्व त्याच्यामध्ये आले. द सेल साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रॉन लॉंग, बरोबर आहे. दे डू नॉट, आता किती सेल असते त्याची सेलची लांबी सांगितलेली. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस, त्याच्यामध्ये स्पष्ट अशा प्रकारचं केंद्रक दिसत नाही सांगितलेलं. मी आता तुम्हाला सांगितलेलं ते. इट इज विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियुलस. मग ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि नंतर न्यूक्लियुलस स्पष्ट विदाऊट म्हणजे नसतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियुलस नसतो असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर न्यूक्लियोइड इज स्मॉल सर्क्युलर हायली फोल्डेड नेकेड रिंग ऑफ DNA कसं असतं म्हणजे नेकेड उघडं रिंग असल्यासारखं असतं. विच इज 1100 मायक्रॉन इन डायमीटर प्रायमीटर. आता प्रायमीटर हे परिमिती ज्याला आपण असं म्हणतो. कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन्स ऑफ बेस पेअर. बघा किती मिलियन्स असतात, 4.6 मिलियन्स बेस पेअर असतात. बेस पेअर म्हणजे नायट्रोजन बेसची पेरिंग जोडी ज्याला आपण म्हणतो ते असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर द 1100 मायक्रॉन लॉंग कोळसामध्ये अप्रॉक्सिमेटली 1.1 mm इफ कट अँड स्ट्रेचड आउट. जर आपण कट केलं आणि त्याला स्ट्रेचड बाजूला काढलं आपण ओढून त्याला, तर बाजूला काढलं त्याच्यामध्ये कसा न्यूक्लियोइड इज टू बी फिटेड ऑर पॅकेज्ड इनटू ए सेल विच इज हार्डली 2 to 3 मायक्रॉन लॉंग. आता बघा हे काढल्यानंतर ते किती 2 ते 3 मायक्रॉन मीटर लॉंग असतं. त्या ठिकाणी मायक्रॉन असतं लांब असतं त्यांना असं सांगितलेलं आहे. हॅन्स निगेटिव्हली चार्जड DNA बिकम सर्क्युलर. म्हणून हे निगेटिव्ह चार्ज झालेलं त्या ठिकाणी DNA कसं असतं सर्क्युलर. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसं असतात
DNA कसं सर्क्युलर असतात. सर्क्युलर बघा, आता या ठिकाणी मी आकृती सर्क्युलरची काढतो या ठिकाणी बघा. आता हे तुमच्या पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे, परंतु खरं तर तुम्हाला युकॅरियोटिकमध्ये असणारा अगोदर DNA दाखवतो. समजा आता तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही त्याने, हे अशा पद्धतीचं आहे. हे बघा, हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. बरोबर. हे अशा प्रकारचं DNA स्ट्रक्चर हे तुम्ही 10वीपर्यंत कुठेतरी ऐकलं असेल, बघितलं असेल ते. आता हे कसं युकॅरियोटिक सेलमध्ये असणारं DNA आहे. आता खरं तर मी इथं झिगझॅग सांगितलं, डबल लेअर नसतं. खरं तर सिंगल लेअरनं जर दाखवायचं तुम्हाला म्हणलं तर, सिंगल लेअरनं तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर DNAचं स्ट्रक्चर आहे बघा. ही अशा प्रकारचं गृहीत धरा फक्त, आहे का. आता हे डबल लेअरनं दाखवलं जातं. खरं तर आता मला बोटानं दाखवता येण्यासाठी खूप जरा हे व्यवस्थित येत नाही. हे बघा, ही लेअर, हे बघा, हे आहे अशा पद्धतीचं DNAचं स्ट्रक्चर असतं. कशामध्ये? युकॅरियोटिक सेलमध्ये. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असणारं DNA कसं असतं या ठिकाणी? सर्क्युलर DNA. हे बघा असं, हे बघा. आता तुम्हाला इथं दाखवतो मी तुम्हाला, हे सर्क्युलर DNA. खरं तर अजून हे व्यवस्थित आलं नाही दाखवण्यासाठी. थांबा, आणखीन व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. हे अशा पद्धतीनं. आणि खरं तर हे बघा, हे सर्क्युलर DNA असं. हे युकॅरियोटिक सेल, हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अशा प्रकारचं DNA प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतं. लक्षात आलं काय म्हणतो? चला आता तुम्ही ह्याच्या पुस्तकावर असं काही काढू नका. आता मला मोडता येतं म्हणून मी काढले. हे बघा, मोडलो मी आता. हे बघा, सगळं मोडून टाकलं ते. बरोबर, मोडता येतं मला. म्हणून आता हे DNA आहे. हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कुठं DNA आहे? हे बघा, इथं DNA आहे का? हे बघा, हे सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम आहे का? हे बघा. त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये फोल्डेड क्रोमोझोम ॲक्च्युअली या ठिकाणी तयार झालेले आहेत बघा. इथून इथपर्यंत याची वरची साईज दिली किती काय नाही, तर त्याच्यामध्ये हे फोल्डेड या ठिकाणी त्याच्यामध्ये फोल्ड झालेलं दिलेलं आहे. आकृती नंबर AB. नंतर इथं C सुपर कॉईल फोल्ड असं क्रोमोझोम असं दाखवलेलं आहे. कॉईलमध्ये इथं हे बघा, इथं हे तयार झालेलं आहे. हे बघा, इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन अशा पद्धतीने असे तयार झाले आहे का? हे सगळं आता हे मला बोटानं दाखवता येत नाही व्यवस्थित ते, त्याच्यामुळं इथं हे केलं मी. ओके. त्याच्यानंतर पार्शली अनफोल्ड क्रोमोझोम, थोडंसं अनफोल्ड झालेलं क्रोमोझोम ईमध्ये. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ABC. बरोबर आहे, ABCD. आता ABC आकृतीमध्ये बघा, A आकृती ही आहे, B आकृती ही आहे आणि C आकृती ही आहे. ABC. त्याच्यानंतर आता D आकृती बाजूची आहे. ABCD. E वरची आहे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हे आकृती इथं तुम्हाला D म्हणजे हो का खाली दिलेलं आहे. हो का D, हो का D, हे बघा इथं आहे D आहे का? म्हणजे Dची आकृती ही. बरोबर आहे, लक्षात आलं काय म्हणतो. आणि त्याच्यानंतर Cची आकृती ही आहे आणि Eची आकृती ही आहे. आणि नंतर हे सगळं अशा पद्धतीने झाल्यानंतर पुढे याच्यामध्ये अशा प्रकारचं पार्शली DNAचं डायजेशन आणि पार्शली RNAचं डायजेशन. थोड्या प्रमाणामध्ये हा DNA एन्झाईम डायजेस्ट करतो आणि RNAचा एन्झाईमसुद्धा डायजेस्ट करतो. फक्त एवढं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सुपर कॉइलिंग कशी आहे हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला, आता आपण या ठिकाणी आपण काय बघतो हे आपण बघितल्यानंतर आता हे सगळं आपण या ठिकाणी हे काय बघितलेलं आहे आपण आता. हे सगळं आपण या ठिकाणी आपण इथं बघितलेलं आहे. आता पॅरेग्राफ नंबर या ठिकाणी आपण कोणतं या ठिकाणी बघत होतो. या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये इथं मी दाखवलेलं आहे. आता हा पॅरेग्राफ आता या ठिकाणी बघा तुम्ही. याच्यामध्ये हे तरी द 1100 मायक्रॉन लॉंग अप्रॉक्सिमेटली 1.1 mm इफ कट अँड स्ट्रेच आउट. जर आपण कट करून हे केलं तर किती त्याचं सर्क्युलर DNAचं आहे असं त्यानं दाखवलेलं आहे. द न्यूक्लियोइड इज टू बी फिटेड or packed into a cell which is hardly 2 to 3 micron long. Hence negatively charged DNA become circular. बघा, circular reducing the size to 350 micron m in diameter. This is further reduced to 330 micron m in diameter because of fold
कशामुळं असं होतं त्या ठिकाणी म्हणतात ते फोल्डिंग झाल्यामुळे आणि लूप तयार झाल्यामुळे. लूप बरोबर, फोल्ड तयार झाले तिथं बघा, फोल्ड म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन फोल्डिंग तयार झालेली, आपण घडी तयार झाली तर की 40 to 50 डोमेन म्हणजे लूप्स आर फॉर्मड. किती लूप्स तयार झाले त्या ठिकाणी? लूप म्हणजे फोल्ड तयार होणे, त्याच्यामध्ये घडी तयार झाल्यासारखी आणखीन. बरोबर आहे. आता फोल्डेडचा अर्थ या ठिकाणी बघा इथेही बघा हे आहे, त्याच्यामध्ये हे फोल्ड तयार झालं, नंतर 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 हे अशा पद्धतीने फोल्डेड त्याच्यामध्ये तयार झालं. परत त्याच्यामध्ये आणखीन असे फोल्डेड आहेत आणखीन. बरोबर, सुपर कॉलिंग ज्याला आपण म्हणतो आहे. परत आणखीन याच्यामध्ये अशा हे बघा हे राईट, असा त्याचा अर्थ. ओके, हां चला. त्याच्यानंतर ते पुन्हा आणखीन ते हे करतो बघा या ठिकाणी. इच डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. बघा, डोमेन अगोदर तयार झालेलं, लूप तयार झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये कॉईल आणखी सुपर कॉईल तयार झाले. आता मी दाखवल्यासारखं तुम्हाला. देअर बाय रिड्युसिंग द साईज डाऊन टू 2 मायक्रॉन इन डायमीटर. त्याची डायमीटर 2 मायक्रॉन असते. दिस कॉइलिंग पॅकेजिंग, कॉइलिंग होणे म्हणजे पॅक होणे, इज असिस्टेड बाय ए पॉझिटिव्हली चार्जड, बरोबर आहे, HU म्हणजे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर द प्रोटीन अँड एन्झाईम लाईक DNA गायरेज अँड DNA टोपिओमरेज फर्स्ट फॉर मेंटेनिंग सुपर कॉईल स्टेट. आता हे जे मेंटेन करून काय होतं या ठिकाणी, कॉईलमध्ये सुपर कॉईल तयार झाले या ठिकाणी. याच्यामध्ये बघा आहे का, बघा कॉईल कसे तयार झाले का, राईट. बरोबर, अगोदरच त्या ठिकाणी कॉईल तयार झालेले आहेत. ही कॉईल तयार झाली, हे बघा ही कॉईल तयार झाली, परत त्याच्यामध्ये आणखी सुपर कॉईल तयार झाली, मी अगोदर दाखवलेली, राईट. असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून आपण इथे या ठिकाणी स्टॉप करूया. पुढच्या पिरियडमध्ये नंतर आपण पुढचा भाग आपण पुढे घेऊया. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आय विल स्टॉप हिअर नाव.